हॅलो गाईज, वेलकम बॅक अगेन. तर आज महाशिवरात्री आहे, तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपला साबुदाणा वड्याचा बेत आहे आणि आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि काल रात्रीच साबुदाणा भिजवत ठेवला होता आणि आता आपण त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करत आहे आणि आपण आता याला शेंगदाण्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. शेंगदाण्यानंतर आपण मिरचीसुद्धा बारीक करून घेणार आहोत. बटाटे चांगले खिसून घेतलेले आहेत आपण आणि आता आपण साबुदाण्यामध्ये चांगले मिक्स करणार आहोत आणि आता आपण शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. शेंगदाणे चांगले बारीक झालेत. शेंगदाणे बारीक करून झालेत. आता आपण मिरच्यासुद्धा मिक्सरमधून बारीक करणार आहोत. आता आपण जिरे टाकत आहोत आणि आपण आपण मिक्सरमधून बारीक केलेली मिरचीसुद्धा आपण टाकत आहोत त्याच्यामध्ये आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे बरोबर. हात चांगला करायचा. आता याला आपण छान असा वड्याचा शेप दिलेला आहे आणि इकडे तेल पण आपलं गरम झालेलं आहे, तर आपण याला आता तेलामध्ये तळूयात. छान आता गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे आणि आपण फ्राय करताना आपण गॅसची फ्लेम कमी ठेवलेलीच चांगली असते, कारण त्यामुळे साबुदाणा वडा बाहेरून क्रिस्पी होतो आणि आतून सॉफ्ट होतो, त्याच्यामुळे गॅसची फ्लेम नेहमी कमीच असावी. आपला वडा छानपैकी असा खरपूस भाजलेला दिसत आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे. आता आपण त्याला काढून घेऊया प्लेटमध्ये. तर आपण आपला दुसरा वडासुद्धा फ्राय करून घेत आहोत आणि आज महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीचे महत्त्व काय हे तुम्हाला माहीतच असेल. आज महादेव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता, त्याच्यामुळे आपण महाशिवरात्री साजरी करतो आणि त्याचबरोबर महादेवाने समुद्र मंथनाच्या वेळी विष पिऊन पूर्ण सृष्टीला जी धोक्यात आली होती तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामुळे एक त्यागाचे प्रतीक म्हणून सुद्धा महाशिवरात्री साजरी केली जाते. तर अजून म्हणजे महाशिवरात्रीचे अजून काय महत्त्व आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी जी सांगितलेली माहिती आहे महाशिवरात्रीबद्दल ती तुम्हाला माहीत होती का, आणि माहीत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि साबुदाणा वडे तळताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे. तुम्ही आत्ता बघू शकता पूर्ण तेल असं उडालेलं आहे इथे आणि आमच्या अंगावर सुद्धा तेल आलेलं आहे, गरमागरम तेल, त्याच्यामुळे तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल, कारण हे थोडं रिस्की आहे. पूर्ण तेल तुम्ही बघू शकता इथे उडालेलं आहे तेल. आता आपले तिन्ही वडे छान फ्राय झालेले आहेत आणि कलरसुद्धा चेंज झालेले आहेत, तर आपण आता त्याला डिशमध्ये काढून घेऊयात आणि हे वडे आम्ही दह्यासोबत खाणार आहोत. तुम्ही कमेंट करून सांगा की अजून कशासोबत आपण हे वडे खाऊ शकतो, म्हणजे चटणी असू शकते किंवा मे बी मला माहीत नाही, पण टमाटे सॉससोबतसुद्धा आपण खाऊ शकतो का, तर ते कमेंट करून नक्की कळवा. वडे छान क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. बाहेरून क्रिस्पी आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट दिसत आहेत. तर हे साबुदाणा वडे कसे वाटले, रेसिपी कशी वाटली, तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या काही सजेशन्स असतील त्यासुद्धा तुम्ही कळवा. तर पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि भेटूयात पुढच्या रेसिपी व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.